गुड मॉर्निंग, मी सोनाली। तर कशा आहात तुम्ही सर्व? मजेत ना? तर आज मी बनवते उत्तपम। तर ना मी ना हा रेडीमेड आट्यामध्ये मी ना मीठ, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर असं बारीक चॉप करून घातलं होतं ताईनं। मस्त असं मिक्स करून घेतलं। पॅनला ना मी ब्रशनी तेल लावून घेतलेलं, तेलाचा वापर काही जास्त केला नाही। मस्त असं बॅटर पसरून घेतलं आणि पातळ पातळ असे आपल्याला उत्तपम बनवून घ्यायचे होते। तर ना ह्याच्यासोबत खायला मी आता चटणी बनवणार आहे, प्रॉपर साऊथ इंडियन स्टाईल लाल चटणी, घट्ट घट्ट देतात ना रेस्टॉरंटमध्ये तशी। तर ना मी एक कांदा घातलेला तेलामध्ये, त्याच्यानंतर आलं लसूण घातलं ताईंनं, मस्त असं परतून घेतलं। त्याच्यामध्ये ना छोटे छोटे असे 3 ते 4 टोमॅटो घातले होते कट करून, कढीपत्ता आणि कोथिंबीरच्या काड्या घातलेल्या। तुम्ही पण कोथिंबीरच्या काड्याच वापरा ह्याच्यामध्ये, कारण नंतर कोथिंबीर घातली तर चटणीचा कलर हिरवा होणार म्हणून। मग ह्याच्यामध्ये मी घातलाय पूर्ण 1 मोठा चमचा भरून लाल मिरची पावडर, म्हणजे आपण पोहे खातो ना तो चमचा भरून। त्याच्यानंतर घातल्या होत्या 2 हिरव्या मिरच्या। मस्त याला परतून घ्यायचं। ह्याच्यामध्ये ना मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवा ताईंनो, कारण चटणी ही थोडीशीच बनते, मग खारट बनणार। थोडंसं मीठ घातलं आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत ह्याला मस्त असं परतून घ्यायचं। मी झाकण ठेवून ह्याला परतून घेतले ताईंनो। मस्त याला चटणीला वाटून घेतलं। ह्याच्यावर दिला होता मी एक फोडणी, कढीपत्ता आणि राईची। मस्त अशी हॉटेल स्टाईल आपली चटणी रेडी झाली होती। साऊथ इंडियन लोक बनवतात ना त्या स्टाईलने। तुम्ही कधी करून पाहता येईल ना माझ्या पद्धतीने, आणि दाखवते अजून बाकी जेवण काय बनवलं। इथे बनवली होती काळ्या उडदाची डाळ, मस्त अशी हिरव्या मिरचीतली। त्याच्यानंतर इथं बनवली होती फ्लावर बटाट्याची भाजी। इथे भात बनवला होता आणि इथे 10-12 आपले उत्तपम रेडी झाले होते, असे पातळ पातळ असे। तर दाखवते दुसऱ्या घरी आज काय बनवलं। इथे ना मुगाची भाजी बनवलेली, जास्त ओलीही नाही आणि जास्त सुक्कीही नाही, अशा पद्धतीत बनवली होती। त्याच्यानंतर त्याच्यासोबत खायला ना मी तुपातल्या मस्त अशा चपात्या बनवलेल्या आणि चहा बनवून ठेवलेला। मस्त असं सगळं क्लीन करून मी निघाले होते माझ्या घरी। एक ताई बोलतात, आम्हाला एका टायमाचं जेवण बनवायलाच कंटाळ येतो, तू बाई किती करतेस? ताईंना मी 5-6 घरी कामं करते, संध्याकाळीही करते आणि सकाळी करते। संध्याकाळचं काम काय तुम्हाला दाखवणं पॉसिबल होत नाही, पण सकाळची दाखवते आपली कामं तुम्हाला मी काय करते काय नाही। तर ताईंनो आजकाल आहे ना 500 रुपये सकाळी काढले ना तर संध्याकाळपर्यंत ते कुठे जातात ते, म्हणजे एवढी महागाई वाढली आहे ना, म्हणजे सकाळी 500 रुपये काढले की संध्याकाळी संपले। तर इतकी महागाई वाढली, तर दोघांनी मिळून कमवलं तर संसार होतो। आजकाल शाळेला पण एवढा पैसा लागतो, किती ॲडमिशन फीज, प्रत्येक गोष्टीत पैसा लागतो। त्यामुळे माझं तर मत आहे दोघांनी मिळून कमवलं तर संसार होतो, भांडणं होत नाही, तुझं माझं होत नाही। तर दोघांनी मिळून कमवा म्हणजे संसार होतो। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।